सांगलीच्या हवेत आता एक वेगळाच सुगंध दरवळत होता. हा सुगंध होता श्रद्धेचा, गुलालाचा आणि अथांग भक्तीचा. सांगलीचा गणपती उत्सव म्हणजे केवळ सण नाही, तर तो एक सोहळा आहे. खुशीच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक होती. तिने पहिल्यांदाच पाहिलं की कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कसं नटून थटून उभं आहे. ढोल ताशांच्या गजराने रस्ते दुमदुमून गेले होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणांनी आसमंत भरून गेला होता. खुशी आपल्या कॅमेऱ्यात प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला जाणवलं की काही गोष्टी लेन्समध्ये नाही तर काळजात साठवायच्या असतात. सांगलीच्या राज्याचं ते भव्य रूप पाहून तिचे हात आपोआप जोडले गेले. भक्तीच्या या महासागरात खुशी आज हरवून गेली होती. कथा अजून संपलेली नाही, कारण विसर्जनाची ती भावूक सायंकाळ अजून यायची होती. सांगली शहर, ज्याला महाराष्ट्राचे नाट्यपंढरी म्हटले जाते, पण या शहराची खरी ओळख इथल्या एका भव्य आणि ऐतिहासिक वास्तूत दडलेली आहे. ते म्हणजे सांगलीचे श्री गणपती मंदिर. या मंदिराचा इतिहास 18व्या शतकात जातो. सांगली संस्थानाचे संस्थापक श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी या मंदिराची स्थापना केली. असं म्हटलं जातं की आप्पासाहेबांची गणपतीवर नितांत श्रद्धा होती आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे भव्य दगडी मंदिर साकारलं गेलं. मंदिराचे बांधकाम हे पेशवेकालीन स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. काळ्या पाषाणात कोरलेलं हे मंदिर, त्याचा विशाल गाभारा आणि उंच शिखर पाहून मन प्रसन्न होतं. इथली मूर्ती ही स्वयंभू नसून अतिशय कलाकुसरीनं घडवलेली आहे. या गणेशाला सांगलीचा राजा म्हणूनही ओळखले जाते. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात इथली परंपरा आजही तितकीच शिस्तबद्ध आणि भव्य असते, जशी ती संस्थानाच्या काळात होती. कृष्णा नदीच्या पवित्र काठावर वसलेले हे मंदिर सांगलीकरांच्या स्वाभिमानाचे आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. इतिहास सांगतो की या मंदिरात अनेक थोर व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत आणि आजही हजारो भक्त बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत खुशी आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी उभी होती. तिने ऐकले होते की या मंदिराच्या निर्मितीसाठी तब्बल 30 वर्षांचा काळ लागला होता. विचार करा, 18व्या शतकात जेव्हा आधुनिक यंत्रसामग्री नव्हती, तेव्हा हे भव्य दगडी शिल्प कसं उभं राहिलं असेल? श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर केवळ भक्तीसाठी नाही, तर एक सांस्कृतिक केंद्र म्हणून उभारले होते. मंदिराच्या आवारात पाऊल ठेवताच खुशीला तिथल्या थंडगार दगडी फरशीतून इतिहासाचा स्पर्श जाणवला. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा सभामंडप. मोठमोठ्या लाकडी खांबांवर उभा असलेला हा मंडप आजही तितकाच भक्कम आणि देखणा वाटतो. इथेच एकेकाळी संस्थानाचे मोठे निर्णय घेतले जायचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम रंगायचे. खुशीने आपल्या डायरीत एक महत्त्वाची नोंद केली. सांगलीच्या गणपतीची मूर्ती ही अतिशय तेजस्वी आहे. बाप्पाच्या डोळ्यांतील ती करुणा आणि चेहऱ्यावरचे ते हास्य पाहून प्रवासाचा सर्व थकवा जणू कुठल्या कुठे पळून जातो. कृष्णा नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि मंदिरातल्या घंटांचा नाद, या 2 गोष्टींनी सांगलीचं हे वातावरण चैतन्यमय करून टाकलं होतं. पण खुशीच्या मनात एक प्रश्न होता. काळ बदलला, सत्ता बदलली, पण सांगलीकरांच्या मनातलं बाप्पाचं स्थान आजही कसं अबाधित आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता तिला भेटायचं होतं सांगलीच्या जुन्या पिढीतील काही लोकांशी. सांगलीच्या या पावनभूमीत आणि गणपती बाप्पाच्या चरणी घालवलेला हा वेळ खुशीसाठी केवळ एक डॉक्युमेंटरी नव्हती, तर तो एक आत्मिक प्रवास होता. पटवर्धन सरकारांनी दिलेला हा ऐतिहासिक वारसा आणि सांगलीकरांनी जपलेली ही परंपरा पाहून एक गोष्ट स्पष्ट होते. काळ कितीही बदलला तरी श्रद्धा आणि संस्कृतीची मुळं
आजही या मातीत घट्ट रुजलेली आहेत. कृष्णा नदीच्या काठावरचा तो गारवा, मंदिरातील तो शांत भाव आणि गणपती बाप्पा मोरयाचा तो जयघोष, हे सगळं खुशी आपल्या काळजात साठवून आता परतीच्या प्रवासाला निघाली आहे. पण हा शेवट नाहीये, कारण भक्तीचा हा प्रवाह असाच पिढ्यानपिढ्या वाहत राहणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात, एका नवीन कथेसह. तोपर्यंत पाहत रहा सच और कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि मनापासून बोला, गणपती बाप्पा मोरया. हळूहळू कमी होत जातो.